दिवशी आणि पहिली जी डिमांड मला फराळाची आली होती तो फराळ मी आज बनवणार आहे. शंकरपाळी. शंकरपाळीचं नाव शंकरपाळी का पडले हे माहितीये का तुम्हाला? मला नाही माहिती, कमेंट करून नक्की सांगा. आज मी या वेइंग स्केलचा वापर करणार. मधुराताईंनी तर मेजरिंग कप वापरला होता, माझ्या घरात तो काही कप नसतो. मी ह्या रेसिपीसाठी मॅक्स वाला डोको वापरले. जर 1 किलो 1000 ग्राम आहे तर त्यांच्या 7 कपाचा 1 किलो होतंय, तर मग आपल्याला किती कप लागणार आहेत? मग डिवाइड बाय 7. हे पॅकेट एकदम ड्रग्सच्या मूवी मध्ये दाखवतात ना तसलं पॅकेट वाटतंय. 1 वाटी दूध, 1 वाटी साखर. दादाची वेइंग स्केल आहे, मी त्याच्यावरच दूध सांडले. मार पडायच्या आधी साफ करून घेऊया. त्याला चांगलं विरघळू द्यायचं. सेम अमाऊंटचे तूप घालणार आहोत. आपल्या 1 किलो मैद्यात घालायचं आणि मळून घ्यायचं. तुपाचा जो सुगंध सुटलाय ना, मी एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे कारण माझी आई असं करते. मी याच्या आधी शंकरपाळी फक्त तळायला मदत केली आहे. माझं मेजरमेंट थोडंसं गणलेलं आहे, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं दूध गरम करत ठेवलंय. प्लीज देवा काही गडबड होऊ देऊ नकोस. खूप मनापासून करते मी. प्लीज 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 प्लीज. फराळ बनवता बनवता माझे बायसेप होणार आहेत. आपल्याला हे चपातीच्या पिठासारखं नाही मळायचंय, तर सगळं फक्त एकजीव करायचंय. असेच ह्याचे विस्कळीत गोळे बनवायचे. ह्याचं मॉइश्चर जाऊ नये म्हणून ह्याच्यावरती एक ओला कपडा ठेवायचा. या ओबडधोबडपणामुळेच त्याला चांगले लेयर्स येतात. बाय द वे नेक्स्ट रेसिपी ह्याची असणार आहे. गेस करा. आता हे कट केलेले साईड्स आपण साईडला ठेवूया. लाट्यावाली लाट्या, शंकरपाळ्या लाट्या, षडा गणश्री. शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत, त्यांना पटकन बाहेर काढूया. थोडेसे जास्त लाल झालेत. कढईला हळूच बोट टच झालं. माझ्या शंकरपाळ्या फायनली तयार झाल्या. त्याचं टेस्टिंग पण मम्मी पप्पाच करणार आहेत. पण जर तुम्हाला कोणाला मला फराळ पाठवायचा असेल तर पाठवून द्या, म्हणजे माझे बिघडले तरी तुमचा फराळ तरी देईन पाहुण्यांना.